सत्यवादी न्यूज तुळजापूर प्रतिनिधी. तुळजापुरात भीषण आग. MSEBच्या कथित हलगर्जीपणामुळे किराणा दुकान भस्मसात, सुमारे 20 लाखांचं नुकसान. तुळजापूर शहरातील कुंभार गल्ली परिसरात आज पहाटे सुमारे 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागून एका सर्वसामान्य व्यापाऱ्याचे सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील सुमारे 5 लाख रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुंभार गल्ली येथील कामेक किराणा जनरल स्टोअर्स या दुकानाला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने संपूर्ण दुकानाला विळखा घातल्याने दुकानातील किराणा माल, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच इतर वस्तू जळून पूर्णपणे भस्मसात झाल्या. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार परिसरातील MSEB महावितरणाच्या मुख्य डीपीमध्ये गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक बिघाड होता. डीपीमधून वारंवार स्पार्किंग होत असल्याची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली होती. तसेच विजेच्या व्होल्टेजमध्ये सातत्यानं चढउतार होत असल्यामुळे परिसरातील नागरिक आणि व्यापारी चिंतेत होते. या तांत्रिक बिघाडामुळे शॉर्ट सर्किट होऊन दुकानाला आग लागल्याचा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी केलेला. या घटनेमुळे एका सर्वसामान्य व्यापाऱ्याचे आयुष्यभराचे कष्ट काही क्षणात राख झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होताना दिसते आहे. व्यापाऱ्याच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेले दुकान पूर्णपणे जळाल्याने त्याच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या घटनेनंतर व्यापारी, स्थानिक नागरिक आणि व्यापारी संघटनांनी महावितरण प्रशासनाने या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. तसेच झालेल्या सुमारे 20 लाख रुपयांच्या नुकसानीची नुकसान भरपाई संबंधित व्यापाऱ्याला द्यावी अशी जोरदार मागणी होते आहे. याशिवाय भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शहरातील जुने आणि धोकादायक डीपी, वीज वाहिन्या आणि विद्युत यंत्रणेची तातडीनं तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आलेली आहे. दरम्यान आगीचे नेमके कारण काय होते याचा अधिकृत अहवाल संबंधित यंत्रणेकडून अद्याप जाहीर झालेला नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आलेला असून अधिकृत चौकशीचा अहवाल आल्यानंतरच कारण स्पष्ट होईल. तुळजापुरात भीषण आग. MSEBच्या कथित हलगर्जीपणामुळे किराणा दुकान भस्मसात, सुमारे 20 लाखांचं नुकसान. तुळजापूर शहरातील कुंभार गल्ली परिसरात आज पहाटे सुमारे 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागून एका सर्वसामान्य व्यापाऱ्याचे सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील सुमारे 5 लाख रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुंभार गल्ली येथील कामेक किराणा जनरल स्टोअर्स या दुकानाला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने संपूर्ण दुकानाला विळखा घातल्याने दुकानातील किराणा माल, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच इतर वस्तू जळून पूर्णपणे भस्मसात झाल्या. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार परिसरातील MSEB महावितरणाच्या मुख्य डीपीमध्ये गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक बिघाड होता. डीपीमधून वारंवार स्पार्किंग होत असल्याची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली होती. तसेच विजेच्या व्होल्टेजमध्ये सातत्यानं चढउतार होत असल्यामुळे परिसरातील नागरिक आणि व्यापारी चिंतेत होते. या तांत्रिक बिघाडामुळे शॉर्ट सर्किट होऊन दुकानाला आग लागल्याचा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी केलेला. या घटनेमुळे एका सर्वसामान्य व्यापाऱ्याचे आयुष्यभराचे कष्ट काही क्षणात राख झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होताना दिसते आहे. व्यापाऱ्याच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेले दुकान पूर्णपणे जळाल्याने त्याच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या घटनेनंतर व्यापारी, स्थानिक नागरिक आणि व्यापारी संघटनांनी महावितरण प्रशासनाने या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. तसेच झालेल्या सुमारे 20 लाख रुपयांच्या नुकसानीची नुकसान भरपाई संबंधित व्यापाऱ्याला द्यावी अशी जोरदार मागणी होते आहे. याशिवाय भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शहरातील जुने आणि धोकादायक डीपी, वीज वाहिन्या आणि विद्युत यंत्रणेची तातडीनं तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आलेली आहे. दरम्यान आगीचे नेमके कारण काय होते याचा अधिकृत अहवाल संबंधित यंत्रणेकडून अद्याप जाहीर झालेला नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आलेला असून अधिकृत चौकशीचा अहवाल आल्यानंतरच कारण स्पष्ट होईल.